मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील वाहतुकीत मोठा बदल। गेटवे ऑफ इंडिया येथे इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, पी रामचंदानी मार्ग, वीके बोमन बेहराम मार्ग, ॲडम स्ट्रीट मार्गावर वाहतुकीत बदल। देवगिरीवरील बैठकीत प्रफुल्ल पटेलांकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव। सर्व आमदारांचं सुनेत्रा पवारांच्या नावाला समर्थन। 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता। 26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणार। बैठकीत विलीनीकरणावर चर्चा नाही, कुठलाही अजेंडा नाही। देवगिरीवरील बैठकीनंतर सुनील तटकरेंची माहिती। तर ब्लॅक बॉक्सचा अहवाल समोर यायला हवा, तटकरेंचं वक्तव्य। आमदार हिरामण खोसकर देवगिरी बंगल्यावर बैठकीला रात्री उशिरा पोहोचले। बैठक संपल्यानंतर खोसकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेटही घेतली। अजितदादांचं निधन देशाला चटका लावणार। अजितदादांच्या विमान अपघाताची सर्व स्तरातून चौकशी व्हावी, अपघाताचं सत्य जनतेसमोर आलं पाहिजे, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवारांची मुंबईत उद्या पत्रकार परिषद। काही शंका उपस्थित करणारे व्हिडिओ दाखवणार असल्याची माहिती। अल्पसंख्याक विकास विभागाचं परस्पर प्रमाणपत्र वाटप प्रकरणाची सुनेत्रा पवारांकडून दखल। या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश। अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर प्रमाणपत्र वाटपाचं प्रमाणपत्रामागे 25 लाख रुपयांचा मलिदा घेतल्याचं कळतंय। सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, रोहित पवारांची मागणी। दादांच्या निधनादिवशी 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र दिल्याच्या निर्णयाला स्थगिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना। अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता। दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट। एका गुप्तहेर संस्थेला अपघाताबाबत तपासाचं काम दिलं जाणार, सरकारी तपासावर संशय। अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडला। सूत्रांची माहिती, डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याची शक्यता। चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे। रोहित पवारांचं ट्विट, 5 दिवसांपूर्वीच उपस्थित केलेली शंका खरी होते। अजितदादांचा घात की अपघात, उत्तर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, रोहित पवारांची भूमिका। मंत्री नरहरी झिरवाळ यांची आज पत्रकार परिषद। सकाळी 10 वाजता झिरवाळ माध्यमांसमोर भूमिका मांडणार। मंत्रालय लाच प्रकरणी झिरवाळांच्या दालनातील क्लर्क सध्या पोलिसांच्या कोठडीत। मालेगाव पालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं वाद। राष्ट्रपुरुषांचे फोटो लावण्याबाबत पालिकेकडून शासन आदेशासह पत्र। नगर सचिवांचं उपमहापौर आणि महापौर गटनेत्यांसह अनेकांना पत्र। माफी मागणार नाही, टिपू सुलतान संदर्भातील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ ठाम। टिपू सुलतानचे वंशज भाजपात आले तर त्यांना देखील पदं देतील, सपकाळांची टीका। अमित साटम, रितू तावडेंकडून टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव। काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णींची टीका। मुंबई पालिकेत साटम तावडेंनी प्रस्ताव दिला होता, काँग्रेसकडून नावाचा प्रस्ताव दाखवत भाजपवर टीका। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार। उपमहापौर शाने हिंद यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची चिन्ह। उपमहापौरांकडून भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती। गणेश नाईकांनी स्वगृही आलं पाहिजे। नाईकांना शिंदेंविरोधातली लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही। मूळ प्रवाहात येऊन गणेश नाईकांनी लढाई लढावी। राऊतांची नाईकांना शिवसेनेत येण्याची ऑफर। गणेश नाईक सत्तेशिवाय राहू शकतात का? मंदा म्हात्रेंचा संजय राऊतांना सवाल। तर 2 वेळा गणेश नाईकांना धक्का दिलाय, मंदा म्हात्रेंचा निशाणा। भिवंडी महापालिकेत महायुतीत फूट। भाजप शिवसेना महापौर पदाची निवडणूक वेगवेगळी लढवणार। पक्षनेते प्रकाश पाटील यांची घोषणा। मंत्रालयातील झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरण। आरोपी राजेंद्र ढिंगरेच्या नाशिक रोडमधील घराची झडती। महत्त्वाचे कागदपत्र एसीबी कडून जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत गटनेते पदासाठी रस्सीखेच। गटनेतेपदी त्र्यंबक तुपे की किशोर नागरे याचा निर्णय मुंबईत होणार।
समर्थकांची वर्णी लावण्यासाठी संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळांकडून लॉबिंग। माणिकराव कोकाटेंच्या अर्जावर होणारी सुनावणी पुढे ढकलली। सदनिका घोटाळा प्रकरणी पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी। कोकाटेंना मंत्रीपद किंवा लाभाचं पद स्वीकारण्यास मनाई कायम। पुण्यात काल झालेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या कार्यकर्त्याला हर्षवर्धन सपकाळांचा फोन। जखमी कार्यकर्ता बंटी सातपुतेंची सपकाळांकडून विचारपूस, तर पोलीस आयुक्त कार्यालयावर काँग्रेस मोर्चा काढणार, सपकाळांची माहिती। काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळून पोलीस आयुक्तावर मोर्चा काढणार। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोर्चा काढणार, काँग्रेसच्या मोहन जोशींची माहिती। हर्षवर्धन सपकाळांना पुण्यात पाऊल ठेवू देणार नाही। काँग्रेसचे लोक भाग्यवान, त्यांना अकलेचे तारे तोडणारा प्रदेशाध्यक्ष मिळालाय। हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांची प्रतिक्रिया। काँग्रेस पुणे पोलिसांविरोधात हायकोर्टात जाणार। पोलिसांनी परवानगी दिली नसती तर आंदोलन झालं नसतं। पोलिसांकडून पक्षपातीपणा, महापौरांचंही नाव जाणून बुजून वगळलं, काँग्रेसच्या प्रशांत जगतापांचा आरोप। पक्ष कार्यालयाबाहेर राजकीय नेत्यांच्या निवासाबाहेर यापुढे आंदोलनास परवानगी नाही। पुण्यातील कालच्या राड्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच 5 ते 6 लोक भाजपचे, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीत राहूनच त्यांना राष्ट्रवादीला कमी करायचंय। राष्ट्रवादीत राहणार आणि गुण गाणार भाजपचे, बच्चू कडूंचा निशाणा। भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी बाळा भेगडेंनी 25 लाख रुपये घेतले। ईव्हीएम हॅक करू असं सांगून पैसे घेतले, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा गंभीर आरोप। भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी बाळा भेगडेंनी 25 लाख रुपये घेतले, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा गंभीर आरोप। नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक वाद। पत्रकारांनी केलेल्या प्रतिप्रश्नावर सोमय्या भडकले। प्रश्नांना उत्तर न देता सोमय्यांनी पत्रकार परिषद गुंडाळल्याचं पाहायला मिळालंय। सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होणार। 1.25 वर्ष प्रत्येक पक्षाच्या नेत्याला अध्यक्षपद मिळणार, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। सांगली जिल्हा परिषदेत सत्तेवरून महायुतीत नाराजीच्या चर्चा। जिवंत माणसं एकत्र असतील तर भांडणं होतात, मुख्यमंत्री वाद सोडवतील, चंद्रकांत पाटलांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे मनपा आयुक्तांना फोन। आसावरी जगदाळेंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सूचना। पुणे महानगरपालिकेत सामावून घेण्याच्याही सूचना। भाजपला खासदार निवडून आणायचे असतील तर निधी द्यावा लागेल, अन्यथा निवडणुकीत मदत करणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय कोकाटेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा। शिंदेंच्या शिवसेनेकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून गणेश नाईकांवर टीका। व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल। गणेश नाईकांकडून शिंदेंवर सतत होणाऱ्या टीकेनंतर शिवसेनेनं डिवचलंय। महसूल मंत्री बावनकुळेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। नागपुरातील सर्वात उंच 161 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचं जूनमध्ये लोकार्पण होणार आहे। याच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी बावनकुळेंकडून शहांची भेट घेण्यात आली। प्रकाश आंबेडकरांचा मोदींविरोधातील देशव्यापी आंदोलनासाठी प्रस्ताव। मोदींविरोधात आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही। प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत माहिती। मुंबई महापालिकेच्या सभागृहातील पुतळ्यांची पुनर्रचना करण्यात येणार। महापौर रितू तावडे यांची महासभेत निवेदन। जुन्या रचनेत बदल करून ती अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करणार। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील चांडोलीमध्ये ग्रामस्थांचं उपोषण। चांडोली गावातील सौर ऊर्जा प्रकल्पावरून वादंग। सौर प्रकल्प उभारणारी कंपनी अनधिकृत अतिक्रमण करत असल्याचाही आरोप। जळगावात फार्मसीच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्याची आत्महत्या। श्याम पाटील असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव। प्राचार्यांनी सर्वांसमोर मारहाण केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख। धुळ्यातील शिरपूरमधील तरडी गावात बिहारी मजुराकडून महिलेचा विनयभंग। एका शैक्षणिक संस्थेच्या बांधकामासाठी आलेल्या बिहारी मजुराचं कृत्य। घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांकडून राडा। संबंधित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड आणि चर्नी रोड स्थानकात लवकरच सरकते जिने उभारणार। प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणार। मंत्री लोढांकडून पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक प्रदीप कुमार यांची भेट।
रायगड किल्ल्यावरील रोपवे 23 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार। 1 मार्चपासून रोपवे सेवा पुन्हा नियमितपणे सुरू होणार। वार्षिक तांत्रिक देखभालीसाठी रोपवे बंद राहणार। धुळे पालिकेतर्फे आता शहरात नळांना वॉटर मीटर बसवण्यात येणार। पाणी बचत करण्यात पाण्याचा कर नियमित वसूल व्हावा यासाठी पालिकेचा निर्णय। पहिल्या टप्प्यात 15,000 वॉटर मीटर बसवणार।